नमस्कार, मी सीमा कुचेरिया. ॲस्ट्रोयोगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो. आज आपण संक्रांतीविषयी जाणून घेणार आहोत. संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 ते दुपारी 4:55 राहील. या दिवसाचे कर्तव्य: तिल मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण व तिलदान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1946 पौष कृष्ण पक्ष प्रथमा मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालवकर्णावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे: वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. संक्रांती पर्व कालात स्त्रियांनी करावयाची दाने: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावेत. दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. अशा वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.